तो होपफुली यू आर व्हेरी क्लिअर. लक्षात घ्या, मार्केट कालच्या ओपनिंगपेक्षा थोडंसं बॅकडाऊन गॅपडाऊन ओपन झालेलं आहे. आपल्याला वॉचलिस्टमध्ये ऍड करायचे आहेत. लक्षात घ्या, 25,000चा कॉल, 25,000चा कॉल आणि 25,000चा पुट आपल्याला वॉचलिस्टमध्ये ऍड करायचा आहे. वॉचलिस्टमध्ये ऍड केल्यानंतर आपण पुढे प्रोसेस करणार आहोत. जसं मार्केट स्टार्ट होईल त्यानुसार लक्षात घ्या, पहिले 5 मिनिट आपण कोणत्याही प्रकारचा ट्रेड घेत नाही. कारण की फर्स्ट 5 मिनिट्स वी हॅव टू वेट फॉर द क्लिअरिफिकेशन. त्यानुसारच आपल्याला पुढे प्रोसेस करायचं आहे. सो 9:12 झालेले आहेत, 3 मिनिटं आहेत. सो विल वेट 3 मिनिट्स फर्दर. मार्केट 44 पॉईंट निगेटिव्ह ओपन होत आहे. निफ्टी, बँक निफ्टी 113 पॉईंट निगेटिव्ह, सेन्सेक्स 138 पॉईंट निगेटिव्ह. लक्षात घ्या. सो वी हॅव टू अंडरस्टँड हाऊ मार्केट इज गोइंग टू रिॲक्ट फर्दर. त्यामुळे आपण काय केलेलं आहे, चार्ट लावलेला आहे. 3 मिनिटाचा चार्ट आपण ओपन केलेला आहे आणि कालच्या लेवलनुसार वी आर गोइंग टू ऑपरेट की मार्केट कसं रिॲक्ट करत आहे. लक्षात घ्या, मार्केट इथे ओपन होत आहे. फर्स्ट रिॲक्शन मार्केटची अशी असू शकते की मार्केट इकडनं खाली येईल, कालचा सपोर्ट घेण्याचा प्रयत्न करेल आणि तिकडनं पुढे बाउन्स बॅक करेल. दॅट इज अ पॉसिबिलिटी. लक्षात घ्या, पहिल्यांदा डायरेक्ट जर आपण पोर्ट बाय केला तर लक्षात घ्या ही मुवमेंट खूप फास्ट असणार आहे. त्यामुळे ऍट द बिगिनिंग इट इज क्वाईट डिफिकल्ट टू बाय द पुट ऑर कॉल, राईट. त्यामुळे सुरुवातीला आपण पहिले 5 मिनिटं तरी आपण वेट करणार आहोत. वी आर नॉट गोइंग टू ट्रेड एनिथिंग. लक्षात घ्या, आज सेन्सेक्सची एक्सपायरी आहे. त्यामुळे आज दिवसभरात कधीही चांगला मूव्ह येऊ शकतो. वी हॅव टू प्रिपेअर फॉर द ट्रेड्स. त्यामुळे सकाळ सकाळी चुकीचा ट्रेड घ्यायचा नाहीये. वी आर गोइंग टू सिलेक्ट द ट्रेड्स परफेक्टली अँड देन वी आर गोइंग टू एंटर द ट्रेड. 9:14 झालेले आहेत, 1 मिनिट शिल्लक आहे. सो वी आर गोइंग टू जस्ट वेट दॅट हाऊ मार्केट इज गोइंग टू रिॲक्ट. लक्षात घ्या, पुटने हेवी 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 स्टार्टिंग दिलेली आहे. एक्स्ट्रीमली हेवी स्टार्टिंग. लक्षात घ्या, आपण काल सांगितलेलंच मगाशी की मार्केट इथे ओपन झाल्यानंतर मार्केट इथे एक्झॅक्टली कालचा सपोर्ट घेण्यासाठी येऊ शकतो. आता हा सपोर्ट फक्त सस्टेन होतोय की नाही आपल्याला वेट करायचंय. जर हा सपोर्ट सस्टेन नाही झाला तर मार्केट डेफिनेटली खाली येईल आणि जर सस्टेन झाला तर मार्केट इकडनंच बाउन्स बॅक करू शकेल. लक्षात घ्या, मार्केट इकडनंच सपोर्ट घेण्याचा प्रयत्न करत आहे. लेट सी इट इज गोइंग टू टेक सपोर्ट ऑर नॉट. लक्षात घ्या, 25,000चा पोर्ट आता खूपच एक्सपेन्सिव्ह झालेला आहे. सो वी हॅव टू अंडरस्टँड की बाबा इट्स क्वाईट एक्सपेन्सिव्ह. आता आपण इथे काय करूया, 24,900चा पोर्ट लावूया. 24,900चा पोर्ट आपल्याला 215च्या वरती बाय करायचा आहे.
मार्केट खालीच चाललेलं आहे बघा. मार्केट इज सपोज टू ब्रेक द लेवल. सो फुली लेट्स सी हाऊ मार्केट इज गोइंग टू रिॲक्ट. लक्षात घ्या 215 अजून ऍक्टिव्हेट झालेला नाही आहे. मार्केट कॅन टेक द सपोर्ट्स ओव्हर हिअर. दॅट इज ओके, परफेक्टली ओके. बट यू हॅव टू अंडरस्टँड दॅट हाऊ मार्केट इज गोइंग टू रिॲक्ट. 215 जर ऍक्टिव्ह झाला तरच आपण बाय करणार आहोत, अदरवाईज नाही. कॉल साठी तर लेवल्स खूपच लांब आहेत. 194. ठीक आहे, दॅट इज ओके. लक्षात घ्या आपण 215चा बाय दिला होता. आता ऍक्टिव्हेट झालेला 215. लेट सी. 200चा स्टॉप लॉस आहे. 215 वरती आपली एंट्री आहे. लेट सी हाऊ इट वर्क्स. 216, 217, 218, 221. डिअर ऑल 225. लक्षात घ्या प्रत्येकाने शॉर्ट प्रॉफिट बुक करायचं आहे किंवा 50% प्रॉफिट बुक करायचं आहे. तिथे मल्टिपल टाइम्स काय होतं लक्षात घ्या. मार्केट ज्या वेळेला फर्स्ट मूव्ह देतो तिथे रिव्हर्सल मार्केट कधीही कुठेही घेऊ शकतो, लक्षात घ्या. त्यामुळे इथे आपल्याला अलर्ट राहायचं आहे. मार्केटने परवा ज्या दिवशी, लक्षात घ्या हा दिवस जो होता 26 मेचा, 26 मेला नाही, फ्रायडेला. फ्रायडेला जिथे सपोर्ट घेतला होता तिथे मार्केट सपोर्ट घेऊ शकतं, लक्षात घ्या. त्यामुळे आपल्याला फार अलर्ट राहायचं आहे. 225 मित्रांनो, 225. बी अलर्ट फॉर द ट्रेड्स. 227. 227 डिअर ऑल. लक्षात घ्या आपण आपलं प्रॉफिट बुक करत राहायचं आहे. 228. बी क्लिअर अँड बी अपफ्रंट. 237 मित्रांनो. 237, 237. 237 डिअर ऑल. 246 डिअर ऑल. 246. 246. 246. You cannot believe it. Dear all, 259, 259, 259, 259. सगळ्यांनी प्रॉफिट बुक करायचंय मित्रांनो. प्रत्येकाने प्रॉफिट बुक करायचंय. प्रत्येकाने 264, 264 डिअर ऑल. 264. प्रत्येकाने प्रॉफिट बुक करायचंय. प्रत्येकाने प्रॉफिट बुक करायचंय. लक्षात घ्या मार्केट कुठूनही रिव्हर्स होऊ शकतं. 100% प्रॉफिट बुक करायचंय. प्रॉफिट बुक, प्रॉफिट बुक, प्रॉफिट बुक. 50% तरी प्रॉफिट बुक करा डिअर ऑल.
प्रॉफिट बुक करा डिअर ऑल, प्लीज प्रॉफिट बुक करा. लक्षात घ्या, प्रॉफिट बुक करायचं आहे कारण की मार्केटने खूप चांगला मूव दिलेला आहे. वी हॅव टू बुक अवर प्रॉफिट्स, वी हॅव टू बुक अवर प्रॉफिट्स, वी हॅव टू बुक अवर प्रॉफिट्स. मार्केटने खूप चांगला वन वे मूव दिलेला आहे, एक्स्ट्रीम मूव दिलेला आहे मस्तपैकी. आणि त्यामुळे आपण प्रत्येकाने प्रॉफिट बुक करायचं आहे, कंपल्सरी प्रॉफिट बुक करायचं आहे डिअर ऑल. नो वन शुड मिस द प्रॉफिट्स. होपफुली सगळ्यांनी प्रॉफिट बुक केलं का? प्लीज मेसेज, प्लीज मेसेज. चॅटमध्ये मेसेज करा ज्यांनी ज्यांनी प्रॉफिट बुक केलं. नागेश धनश्रेष्ठी, गुड गुड, कॉंग्रॅच्युलेशन सर, फारच छान. अभय जोशी, प्रॉफिट बुक. राहुल वाघमारे सर, प्रॉफिट बुक. गुड गुड, ग्रेट सर, कॉंग्रॅच्युलेशन कॉंग्रॅच्युलेशन. रेस्ट ऑल डिअर ऑल, सगळ्यांनी मेसेज करा. तुम्हाला प्रॉफिट झाला असेल तर मेसेज करा मित्रांनो, ऍटलिस्ट यू कॅन अपडेट द थिंग्स ना. रवींद्र सर, प्रॉफिट बुक. प्रतिभा देवतरे मॅडम, प्रॉफिट बुक. गुड गुड, कॉंग्रॅच्युलेशन मॅम. रवींद्र सर, कॉंग्रॅच्युलेशन. लक्षात घ्या मित्रांनो, तुम्ही अपडेट दिला तरच आम्हाला कळणार की तुम्हाला प्रॉफिट झालंय की नाही झालंय. सो यू शुड अपडेट अस. गौतम जाधव सर, ज्ञानदेव राऊत सर, देवेश्री रेड्डी मॅम, प्रशांत बोरगावकर सर, रवी गिरी सर, सुजित अग्रवाल सर. यू शुड अपडेट अस that have you booked the profit or not. लक्षात घ्या, अतिशय उत्तम प्रॉफिट झालेला आहे. ज्यांनी प्रॉफिट बुक केलेलं नाहीये दे कॅन सस्टेन. लक्षात घ्या, 50% प्रॉफिट बुक केलं असेल तर लक्षात घ्या, ही प्रोफेशनल पद्धत असते की आपण ज्या वेळेला बेसिक टार्गेट अचीव्ह करतो त्यावेळेला 50% प्रॉफिट बुक करायचं आणि रेस्ट 50% साठी बाईंग प्राइसचा स्टॉप लॉस लावून त्याला होल्ड करायचा. लक्षात घ्या, दिस इज अ प्रोफेशनल सिस्टम. प्रशांत दोरगावकर सर, बुक. थँक्यू व्हेरी मच. रवी गिरी सर, बुक. थँक्यू व्हेरी मच अँड कॉंग्रॅच्युलेशन रवी गिरी सर, प्रशांत दोरगावकर सर. व्हेरी गुड, कॉंग्रॅच्युलेशन कॉंग्रॅच्युलेशन. सगळ्यांना खूप खूप अभिनंदन, हार्दिक अभिनंदन मित्रांनो. आज आपण बऱ्याच दिवसानंतर जवळजवळ एक 5-6 महिन्यानंतर ऑनलाईन लाईव्ह ट्रेडिंग सेशन घेतलं आणि त्यामध्ये तुम्ही सर्व सहभागी झालात आणि खूप सगळ्यांनी चांगलं प्रॉफिट बुक केलं, विच इज अ व्हेरी गुड थिंग. लक्षात घ्या, तुम्हा सर्वांचं प्रॉफिट हवं हेच आमचा उद्देश असतो आणि या उद्देशाचं सार्थक झाल्यानंतर आम्हाला खूप आनंद होतो की बाबा आपले सर्व विद्यार्थी प्रॉफिट करतात आणि त्यामध्ये आमचा एक खारीचा वाटा असतो की आपले विद्यार्थी आपल्या मार्गदर्शनानुसार प्रॉफिट बुक करतात, विच इज अ रिअली गुड, ग्रेट सॅटिस्फॅक्शन फॉर अस की बाबा आपल्यामुळे आपले विद्यार्थी प्रॉफिट्स कमवतात, विच इज अ रिअली गुड सॅटिस्फॅक्टरी थिंग फॉर अस. आणि रिअली थँक्स टू ऑल ऑफ यू की तुम्ही आमच्या ऍडवाइस फॉलो करताय. अभय जोशी सर, थँक्यू सर फॉर दिस मीटिंग अँड गायडन्स. अभय सर, ऑलवेज वेलकम, नॉट टू वेरी. 4 months ago last live session we were waiting for this. Thank you sir. Nagesh Dhansheshti sir, really true. I was very busy just because of the schedule and everything, so that's why it was not possible at that time. But fortunately we had started from today onwards, so we'll make it sure that we will do the live trading session every day. Yes, yes, definitely, definitely sir. संदीप जाधव सर, तुम्ही थोडंसं लेट जॉईन झालात आय थिंक सो. खूप छान प्रॉफिट सगळ्यांनी मिळवलेलं आहे. 215चं बाईंग होता आणि अतिशय उत्तम त्याने टार्गेट दिलेलं आहे. लक्षात घ्या, 264 पर्यंत गेला होता. सो अप्रॉक्सिमेटली 50 पॉईंट प्रत्येकाने बुक केले असतील. 50 पैकी ऍटलिस्ट 20, 30, 40 प्रत्येकाने बुक केले असतील असा एक अंदाज आहे. सो इट्स रिअली गुड. सगळ्या विद्यार्थ्यांचे मेसेज येत आहेत, व्हॉट्सअपला मेसेज येत आहेत की प्रॉफिट बुक केलं, प्रॉफिट बुक केलं. ओके, दॅट इज अ गुड थिंग की हरकत नाही. काहींना कसं होतं की झूम मीटिंग मध्ये मेसेज पाठवायला आवडत नाही तर दे आर सेंडिंग मेसेज ऑन व्हॉट्सअप. दॅट इज ऑल्सो गुड थिंग. हरकत नाही सर. सगळ्यांचं अभिनंदन. बघा, आपण इथे एकत्रित प्रॉफिट कमवण्यासाठी जमलेलो आहोत आणि
आपल्या सर्वांचं ध्येय हेच आहे की आपण सर्वांनी प्रॉफिट कमवलं पाहिजे. अनफॉर्च्युनेटली काय होतं, बऱ्याच वेळेला विद्यार्थी आपल्या मानसिकतेमध्ये कधी कधी लॉस करून घेतात. सो वी शुड नॉट फेस दीज ऑल थिंग्स विथ अस. दॅट्स वाय वी आर ट्राईंग की बाबा आपल्या विद्यार्थ्यांचं डेली प्रॉफिट झालं पाहिजे. आणि त्यामुळे आपण आजपासून हे डेली लाईव्ह सेशन स्टार्ट केलेलं आहे. लक्षात घ्या मित्रांनो, डेली आपण सकाळी 9 ते 10 वाजेपर्यंत अप्रॉक्सिमेटली, जर आपला ट्रेड लवकर झाला तर आपण लवकर क्लोज करत जाऊ. रवींद्र जाडेजा, थँक्स सर लाईव्ह सुरू केल्याबद्दल. रवींद्र सर ऑलवेज वेलकम आणि थँक्यू व्हेरी मच. तुम्ही तुमच्या मित्रांना, फॅमिली मेंबर्सना जे ट्रेडिंग करतात त्या सगळ्यांना सांगू शकता आणि सगळे आपल्या मॉर्निंगच्या लाईव्ह सेशनला जॉईन होऊ शकतात, जेणेकरून त्या प्रत्येकाचं प्रॉफिट होऊ शकेल. कारण कसं होतं, मार्केटमध्ये प्रत्येकजण आपापल्या पर्सनल लेवलला ट्रेड करत असताना प्रत्येकाला प्रॉफिट होतोच असं नाही. लक्षात घ्या, आपल्याला काही 100% प्रॉफिट होतो अशातली गोष्ट नाहीये. पण वी हॅव टू अंडरस्टँड की अनुभवाने आपल्याला लक्षात येतं की कधी ट्रेड घ्यायचा आहे, कधी नाही घ्यायचा आहे. आणि बऱ्यापैकी आपले 90% कॉल्स परफेक्ट जातात. सो दॅट्स वाय की आपले, लक्षात घ्या, 10 पैकी 9 ट्रेड जर प्रॉफिटेबल झाले आणि एक ट्रेड जरी लॉस गेला तरी वी विल बी ऍट द एंड ऑफ द मंथ वी शुड बी इन प्रॉफिट. तर आपलं टार्गेट हे असतं की बाबा आपण कीप गायडन्स सर. डेफिनेटली सर, आम्ही गायडन्स करायला तयारच आहोत. तुम्ही आमच्याशी कनेक्टेड राहिलात तर डेफिनेटली आमचं गायडन्स तुम्हाला सदैव मिळत राहील. दॅट इज द थिंग. लक्षात घ्या, मार्केट आता थोडंसं साईडवेज होऊ शकतं. कारण की लक्षात घ्या, मार्केटमध्ये ही लेवल आहे 24,800ची, जिथे मार्केट सपोर्ट घेण्याचा प्रयत्न करत आहे. जर मार्केटने इथे सपोर्ट घेतला, लक्षात घ्या, तर मार्केट इकडनं थोडंसं बाउन्स बॅक ही करू शकतं. वी डोंट नो की मार्केट काय करणार आहे एक्झॅक्टली. मार्केट इकडनं बाउन्स करणार आहे का रिव्हर्स येणार आहे. लेट्स होप फॉर दॅट. पण इकडनं बाउन्स करू शकतं कारण की 24,800चा गुड सपोर्ट आहे मार्केटला. मार्केटने मागे इथे सपोर्ट घेतला होता. सो मार्केट इज ट्राइंग टू टेक सपोर्ट ओव्हर हियर. लेट्स सी दॅट हाऊ मार्केट इज गोइंग टू रिॲक्ट फर्दर. तर काय, मार्केट पुन्हा खालीच चाललेलं आहे. विच इज अ गुड थिंग. सपोर्ट घेत नाहीये मार्केट. होपफुली लेट्स सी. मार्केट बघा आता इकडनं बाउन्स बॅक करण्याची पूर्ण तयारी करत आहे. लेट्स सी, मार्केट इकडनं बाउन्स बॅक करेल अशी आशा आहे. इकडनं कमीत कमी मार्केट 24,900 पर्यंत येऊ शकतं.
किंवा त्याच्या आधी हर्डल कुठे मार्केटला आहे का? लेट्स सी, लेट्स फाइंड आउट. त्याच्या आधी कुठे हर्डल दिसत नाहीये मार्केटला. सो प्रोबॅबली मार्केट विल बाउन्स बॅक फ्रॉम द इयर. लक्षात घ्या, एक ट्रेड प्रॉफिटेबल झाल्यानंतर मल्टिपल ट्रेडिंग करायची नसते. कारण काय होतं लक्षात घ्या, आमचा इतक्या 14 वर्षांचा अनुभव आहे की विद्यार्थी सुरुवातीला प्रॉफिट कमवतो, पण नंतर मात्र पुन्हा एक्स्ट्रा प्रॉफिट घेण्यासाठी मार्केटमध्ये ज्यावेळी एंट्री करतो त्यावेळेला मात्र तो चुकीची ट्रेड्स घेतो किंवा होप्समध्ये ट्रेडिंग करतो. आणि होप मध्ये घेतलेली ट्रेडिंग कॉल्स हे प्रत्येक वेळी सक्सेसफुल होतील असं नसतात. त्यामुळे आपल्याला फार पर्टिक्युलरली स्पेसिफिक एंट्री घेऊनच काम करायचं, अदरवाईज काय होतं, मिळवलेलं प्रॉफिटही वाया जाऊ शकतं. नागेश सर म्हणते खरं आहे सर, आपलं प्रॉफिट आलेलं नंतर लॉस होतो. दॅट इज ट्रू, लक्षात घ्या. असं होतं मार्केटमध्ये. त्यामुळे यू हॅव टू अंडरस्टँड दॅट. होपफुली ऑल आर क्लिअर थिंग्स टू यू. चांगलं प्रॉफिट झालेलं आहे सगळ्यांना, होपफुली मॉर्निंगच्या 15 मिनिटामध्येच. सो विच इज अ गुड थिंग की जास्त वेळ न लागता आपला चांगला प्रॉफिट झालेला आहे. विच इज अ गुड, एव्हरी वन वॉन्ट्स दॅट की सकाळी लवकर प्रॉफिट व्हावा. लगा लक्षात. सो दॅट इज अ व्हेरी गुड थिंग. आफ्टर लॉंग टाइम पहिल्या दिवसाची चांगली सुरुवात झालेली आहे आपल्या सर्वांची, विच इज अ व्हेरी गुड थिंग फॉर एव्हरी वन, होपफुली. देन सी यू ऑल. विल क्लोज द मीटिंग राईट नाव. आणि आपण पुढचे अपडेट्स घेऊया उद्याच्या लाईव्ह सेशनसाठी. टेक केअर. रवींद्र सर थँक्यू, नागेश सर थँक्यू, रवींद्र जाडे सर थँक्यू, प्रतिभा मैम थँक्यू, शैलेश सर थँक्यू, राहुल सर थँक्यू, गौतम सर थँक्यू, ऑल ऑफ यू थँक्स 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 थँक्स. थँक्स अ लॉट. टेक केअर. एन्जॉय युअर सेल्फ. बाय. हॅव अ ग्रेट डे. अभय सर थँक्यू, प्रशांत सर थँक्यू. थँक्स ऑल ऑफ यू.